Hi friends, today we see the diffraction of light. आता सुरुवातीलाच आपण सांगणार आहे व्हॉट इज द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. द फेनोमेनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज ऑफ ऑब्स्टॅकल अँड स्प्रेडिंग इन टू द जिओमेट्रिकल शॅडो ओके इज कॉल्ड एज डिफ्रॅक्शन. जे आपण पाहिलेलं आहे की जर लाईट एखाद्या ऑब्स्टॅकलवरती इन्सिडंट झाली तर ती काय होती, बेंड होती त्याच्या एजेसपासून. म्हणजे हा जर ऑब्स्टॅकल आपण कन्सिडर केला, या ऑब्स्टॅकलवरती लाईट इन्सिडंट झाली तर आपल्याला लक्षात येतं की ही लाईट काय होती, बेंड होती, आणि आपल्याला या ऑब्स्टॅकलची काय मिळते, जिओमेट्रिकल शॅडो मिळते. शॅडो म्हणजे सावली मिळते. ओके, त्याला काय म्हणतात, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. किंवा हेच जर आपण स्लीटच्या बाबतीत बघितलं, स्लीटलाही सिमिलर वे आपल्याला काय मिळतं, लाईटचं बेंडिंग मिळतं. त्यालाच आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो. ओके, येस. आता नेक्स्ट बघा, देर आर 2 टाईप्स ऑफ डिफ्रॅक्शन. 2 टाईपचे डिफ्रॅक्शन आहेत. फर्स्ट वन इज फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. फ्रेस्नेल म्हणजे काय, यात आपण सांगितलं होतं की सोर्स ऑफ लाईट लाईज ॲट ए फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द स्क्रीन. किंवा इथं सांगितलेलं आहे सोर्स ऑफ लाईट जो आहे तो काय असतो, लाईज असतो, फायनाईट डिस्टन्सवरती असतो, बरोबर ना. ऑल्सो स्क्रीन इज फायनाईट डिस्टन्स फ्रॉम स्लीट. म्हणजे स्लीटपासून सोर्स ऑफ लाईट आणि स्क्रीन. म्हणजे जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर इथं स्लीट असेल, समजा ही स्लीट आहे. ओके, ही स्लीट आहे, या ठिकाणी आपण स्लीट दाखवतोय. ही एक स्लीट आहे. या स्लीटपासून सोर्स ऑफ लाईट, हा सोर्स ऑफ लाईट आहे आणि इकडं स्क्रीन आहे. हे कसं असतं, यांच्यातलं जे डिस्टन्स आहे इथून हे डिस्टन्स कसं असतं, फायनाईट डिस्टन्स असतं. फायनाईट म्हणजे मोजता येण्याजोगं. बघा, फर्स्ट सांगितलं फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन काय सांगितलं, सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन इज प्लेस ॲट ए फायनाईट डिस्टन्स फ्रॉम स्लीट. स्लीटपासून सोर्स ऑफ लाईट आणि स्क्रीन हे कसे असतात, फायनाईट डिस्टन्सवरती असतात. त्याला म्हणतात फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. ओके, नेक्स्ट बघा, सेकंड आहे फ्रोनोपर. आता फ्रोनोपरमध्ये काय येतं, द सोर्स ऑफ लाईट in this type of diffraction both source of light and screen are at very large distance from the slit. यांनी सांगितले फ्रोनोपर डिफ्रॅक्शनमध्ये काय होतं, तर सोर्स ऑफ लाईट आणि इकडे कोण आहे, स्क्रीन. हे स्लीटपासून कसे असतात, इनफायनाईट डिस्टन्सवरती असतात. इनफायनाईट डिस्टन्सवरती लक्षात घ्या, लार्ज डिस्टन्स असते. आता हे लक्षात कसं ठेवायचं ते पण लक्षात घ्या की या ठिकाणी 2 स्पेलिंग आहेत, फ्रेस्नेल आणि फ्रोनोपर. आपल्याला लक्षात येते की फ्रेस्नेलचं स्पेलिंग लहान आहे तर फ्रोनोपरचं स्पेलिंग मोठं आहे. याचा अर्थ डिस्टन्स, ज्याचं स्पेलिंग जास्त मोठं आहे तिथं डिस्टन्स लार्ज म्हणजे इनफायनाईट. ज्याचं स्पेलिंग लहान आहे याचा अर्थ फायनाईट. ओके, आणि कुणामधलं डिस्टन्स फायनाईट, सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन इज प्लेस ॲट ए फायनाईट डिस्टन्स फ्रॉम स्लीट. स्लीटपासून सोर्स ऑफ लाईट आणि स्क्रीन कसे असतात, फायनाईट डिस्टन्सवरती, आणि याच्यात इनफायनाईट डिस्टन्सवरती असतात. आता जर डिस्टन्स फायनाईट असेल, म्हणजे स्मॉल डिस्टन्स आहे समजा, तर त्यावेळेस आपल्याला लेन्सची गरज आहे का, नाही आहे, बरोबर. मग इथं आपण सांगू शकतो, काय सांगता येईल, नेक्स्ट बघा, नो लेन्स इज रिक्वायर्ड टू ऑब्झर्व सच डिफ्रॅक्शन. हे डिफ्रॅक्शन पाहण्यासाठी आपल्याला लेन्सची गरज नाही. नेक्स्ट इकडे काय सांगतात, अ कॉन्व्हर्जिंग लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स लागते, इज यूज टू ऑब्झर्व द सच डिफ्रॅक्शन. हे डिफ्रॅक्शन पाहण्यासाठी आपल्याला कॉन्व्हर्जिंग लेन्सची गरज आहे. नेक्स्ट बघा, इन दिस केस वेवफ्रंट इज आयदर स्पेरिकल और सिलेंड्रिकल. याच्या स्पेलिंगमध्येच आहे बघा, यस येतो, जो की मी कॅपिटलने दाखवलेला आहे. त्या यसचा मिनिंग काय आहे, स्पेरिकल किंवा सिलेंड्रिकल. ओके, आणि इकडं पी दाखवलेलं आहे. नेक्स्ट बघा, इन फ्रोनोपर डिफ्रॅक्शन पॅटर्न a plane wavefront is incident on it and the wavefront emerging from slit is also plane. म्हणजे यात इन्सिडंट होणारा आणि इमर्ज आउट होणारा वेवफ्रंट कसा आहे, प्लेन वेवफ्रंट आहे. अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवू शकतो. आता आपण पाहणार आहे एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फ्रोनोपर डिफ्रॅक्शन ॲट ए सिंगल स्लीट. याच्यासाठी काही इम्पॉर्टंट जे फॉर्म्युले आहेत ते आपण पाहणार आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला 2 फॉर्म्युले दिलेले आहेत. त्यातला पहिला आहे
वाय एन डीसाठी आणि वाय एन बी. वाय एन डीचा अर्थ काय? येस, वाय एन डीचं मिनिंग काय आहे या ठिकाणी? वाय एन डी म्हणजे यंथ डार्क बँड आणि इथं यंथ ब्राईट बँड. डी म्हणजे डार्क आणि या ठिकाणी बी म्हणजे ब्राईट. बी द डिस्टन्स ऑफ एन डार्क अँड एन ब्राईट पॉईंट फ्रॉम द सेंट्रल ब्राईट. सेंट्रल ब्राईटपासून एन नंबरचं डार्क आणि ब्राईट बँडचं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. ते काढण्यासाठीचे फॉर्म्युले आहेत. आता हे तर माहिती आहे आपल्याला की ऑलरेडी आपण एक पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला बघितला आहे. काय? ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅमडा. ए साइन थिटा इक्वल टू एन लॅमडा हा फॉर्म्युला आपण बघितला आहे. इफ थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, जर थिटा स्मॉल असेल की वी कॅन राईट, आपण असं लिहू शकतो ए टॅन थिटा. साईनऐवजी टॅन लिहिता येतं कारण व्हॅल्यू सेम येतात. कधी? इफ थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. दॅट इज ऑल्सो इक्वल टू ए थिटा. ए थिटा का घेतलं? जर थिटा स्मॉल असेल तर काय घेतात? साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. ओके, दॅट इज इक्वल टू एन लॅमडा. अनदर फॉर्म्युला ऑफ थिटा. थिटाचा दुसरा फॉर्म्युला आहे वाय एन डी अपॉन डी. वाय एन डी अपॉन डी हा दुसरा फॉर्म्युला आहे. आता या दोघांची जर आपण कंपॅरिझन केली, या दोन फॉर्म्युल्यांची कंपॅरिझन केली, कारण हे दोन्ही थिटा एन डीचे फॉर्म्युले आहेत, या दोघांची कंपॅरिझन केली तर काय येईल? हा ए आहे असा घेतला आपण. ओके, थिटा एन डीच्या जागेवर काय पुटअप केलं? थिटा एन डीच्या जागेवर वाय एन डी अपॉन डी पुटअप केलं आणि पुढे एन लॅमडा आहे असा. नेक्स्ट काय येईल बघा? नेक्स्ट काय करायचं? वाय एन डी आहे असं आपण ठेवलेलं आहे. हा डी इकडे मल्टिप्लाय होईल. फॉर्म्युला काय मिळेल? एन लॅमडा डी अपॉन स्मॉल ए. इथं फॉर्म्युला मिळाला. ओके, आणि दिस लॅमडा डी अपॉन ए म्हणजेच काय असतं? फ्रिंज विड्थ. ते आपण डब्ल्यूनं दाखवतो. ओके, म्हणजेच काय आलं? वाय एन डी इक्वल टू एन डब्ल्यू. ओके, येस. आता नेक्स्ट बघा, हे झालं एक. हे कोणासाठी झालं? इट इज फॉर डार्क बँड. हे डार्क बँडसाठी आपण बघितलं. आता सिमिलर वे ब्राईटसाठी पण असंच फॉर्म्युले येतात. ब्राईटसाठी काय फॉर्म्युला येईल? ऑल्सो फॉर एन्थ ब्राईट बँड ऑन आयदर साईड ऑफ सेंट्रल पॉईंट. सेंट्रल पॉईंटच्या आयदर साईडला म्हणजे कुठल्याही, हा जर सेंट्रल असेल त्याच्या इकडं किंवा या साईडला जे डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट करतो आपण. नेक्स्ट बघा, इथं पण तोच फॉर्म्युला वापरला आपण. थिटा एन बी. तर तिथं एन डी होता, इथं एन बी आहे, आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होईल की सिमिलर वे मग जसं आपण फॉर्म्युला पाहिला ए थिटा इज इक्वल टू. आता यात फरक काय आहे बघा, फक्त फरक डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये हा फरक असतो. म्हणजे लास्ट इक्वेशन जे होतं त्या इक्वेशनमध्ये एक चेंज आपण करतो आणि तो चेंज आहे या ठिकाणी जे इक्वेशन मिळालं होतं आपल्याला ए वाय एन डी अपॉन डी इज इक्वल टू एन लॅमडा. हिअर एन इज रिप्लेस बाय एन प्लस 1/2. फक्त एन कशाने रिप्लेस करायचा? एन प्लस 1/2नं. ओके, बघा. येस, रिप्लेसमेंट केल्यानंतर काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला? ए वाय एन बी अपॉन डी इज इक्वल टू एन प्लस 1/2 लॅमडा. ओके, आता याच्यानं वाय एन बी काढायचं आहे. हा डी वरती जाईल म्हणजे काय फॉर्म्युला आला? एन प्लस 1/2 आहे असा, लॅमडा आहे असा. हा डी मल्टिप्लाय जाईल, इथं डिवाइड आहे, इकडं मल्टिप्लाय जाईल. डी वरती गेला आणि हा ए मल्टिप्लाय आहे, इकडं डिवाइड जाईल. ओके, दिस फॅक्टर इज अगेन डब्ल्यू म्हणजेच काय? फ्रिंज विड्थ. फायनली आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला? वाय एन बी इक्वल टू एन प्लस 1/2 डब्ल्यू. ओके, दिस इज विड्थ फॉर, किंवा त्यालाच आपण म्हणतो फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट बँड. ब्राईट बँडसाठीची फ्रिंज विड्थ आहे. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता आपण काही फॉर्म्युलेज बघणार आहे. कोणासाठी? यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स पॅटर्न अँड सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. म्हणजे यंग्सचा डबल स्लिटचा इंटरफरन्स पॅटर्नचा जो कन्सेप्ट होता तो, आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. कंपॅरिझनमध्ये काय फॉर्म्युलेज पाहणार आहोत. त्यातला पहिला फॉर्म्युला बघा. हा टेबल पाहत असताना सुरुवातीलाच आपल्याला हे माहीत पाहिजे, इथं आपल्याला फिजिकल क्वांटिटी दिलेत,
यंग्सचे फॉर्म्युले दिलेत आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले दिलेले आहेत. ओके, आणि हे यंग्सचे फॉर्म्युला कशासाठी आहेत तर इट इज फॉर फेज डिफरन्स. आता फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला तर आपण बघितला की यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये काय आला होता, W=YD/D. आता इथं जो डी आहे तो डी काय इंडिकेट करतोय, स्मॉल डी काय इंडिकेट करतोय, तर डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स, दोन स्लिटमधलं डिस्टन्स. तर दुसरा फॉर्म्युला बघा, दुसरा फॉर्म्युला काय दिला आहे तुम्हाला, W=YD/A. ए काय आहे, या ठिकाणचा जो ए आहे तो स्लिटमधली विड्थ आहे, डिस्टन्स ऑफ विड्थ ऑफ स्लिटची विड्थ आहे. डिफ्रॅक्शनमध्ये विड्थ असते, तर इंटरफरन्समध्ये दोन स्लिटमधलं, या ठिकाणी एक स्लिट असते तर दुसरी या ठिकाणी, या दोन स्लिटमधलं डिस्टन्स असते, हे लक्षात ठेवा. डिस्टन्स बिटवीन टू स्लिट इज इंडिकेटेड बाय स्मॉल डी अँड विड्थ ऑफ स्लिट इज इंडिकेटेड बाय ए. आता याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण काय पाहणार आहे, फॉर एक अगोदर बघूया आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो होता त्याचा इंटरफरन्ससाठीचे फॉर्म्युले बघूया. आता त्यात सुरुवातीला फॉर्म्युला दिला आहे फेज डिफरन्स, किंवा सगळ्यात सुरुवातीला आपण पाथ डिफरन्स बघूया. पाथ तुम्हाला माहिती ब्राईट बँड असेल, इंटरफरन्समध्ये ब्राईट बँड असेल तर आपण पाथ डिफरन्स काय घेतला होता, पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. काय घेतला होता, n लॅम्बडा घेतला होता, बरोबर. इवन मल्टिप्लायर, कारण याला आपण 2 मल्टिप्लाय आणि 2 डिवाइड करायचं, मग आपल्याला काय मिळायचं 2n λ/2 म्हणजे इवन मल्टिप्लायर मिळायचा. आता या ठिकाणी बघा, इथे n लॅम्बडा आपण घेतला, n लॅम्बडा आला. ओके, पाथ डिफरन्स n लॅम्बडा आला. ब्राईटसाठी पाहतोय आपण, हे जे सगळं पाहतोय ते कशासाठी आहे, फॉर nth ब्राईट बँड, ब्राईटसाठी. बघा व्यवस्थित बघा, n लॅम्बडा आला पाथ डिफरन्स. याच्यानंतर फेज डिफरन्स काय येत होता, 2πn. फेज डिफरन्स काय येत होता, 2πn. ओके, त्यानंतर अँग्युलर पोझिशन, जे की आपण या फॉर्म्युलेने बघितलं, a sin θ इज इक्वल टू n लॅम्बडा किंवा d sin येईल. याच्यामध्ये d असतो ना, a नसतो. इंटरफरन्समध्ये d sin θ असतो. d sin θ इक्वल टू n लॅम्बडा. इफ θ इज व्हेरी स्मॉल देन θ इज इक्वल टू, हा d इथं आहे, ओके, इज इक्वल टू n लॅम्बडा, म्हणजेच θ इक्वल टू काय येईल, n λ/d. तो फॉर्म्युला या ठिकाणी दिला आहे. ओके, अँग्युलर सेपरेशन म्हणजे θ दाखवलेला आहे. त्यानंतर ना नेक्स्ट आताच आपण पाहिलं डिस्टन्स बिटवीन टू किंवा डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल ब्राईट स्पॉट ऑफ वाय बँड, वाय नंबरच्या बँडचं डिस्टन्स किती असतं तर ते एवढं असतं. आत्ताच पहिलं पण n λ/d आपण स्मॉल डी, त्यालाच आपण n आणि हा जो फॅक्टर आहे त्याला w म्हणतो. ओके, NW फ्रिंज विड्थ म्हणतात त्यालाच. आता हे झालं एक. आता ज्यावेळेस आपण डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले बघणार n ब्राईटसाठी, फक्त एक चेंज करायचा. काय चेंज करायचा, n इज रिप्लेस बाय n+1/2. n रिप्लेस करायचा फक्त कशानं, n+1/2. तुम्हाला जर हे 4 फॉर्म्युले झाले तर याचे तब्बल 16 फॉर्म्युले आहेत, ते 16 येतात. यात फक्त चेंज काय करायचा, हे 4 फॉर्म्युले लिहायचे. या 4 फॉर्म्युल्यात चेंज काय, n इज रिप्लेस बाय n+1/2. नंतर हे बघा इथे nच्या जागेवर n+1/2 इन्सर्ट केला आहे, 2π. नेक्स्ट काय केलं, n इज रिप्लेस बाय n+1/2 λ/d. नेक्स्ट n लॅम्बडा आहे, n+1/2 लॅम्बडा आहे असा. इथं पण तसंच n+1/2 λ/d आपण स्मॉल d ऐवजी यात काय येईल, a येतो, कारण d ऐवजी विड्थ येते यात, दॅट इज NW. हे झाले 4. याच्यानंतर ना नेक्स्ट हेच 4 फॉर्म्युले, आता या ठिकाणी जे 4 फॉर्म्युले होते तेच 4 फॉर्म्युले कोणासाठी लिहायचे, डार्क बँडसाठी. डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये बघा, आता इथं पहिला जो दिलेला आहे तो फेज डिफरन्स आहे. हा फेज डिफरन्स आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. हा फेज डिफरन्स आपल्याला लक्षात येईल बघा. फेज डिफरन्स 2πn. नेक्स्ट बघा त्याच्या खाली काय n λ/d सेकंड. वरचे 4 फॉर्म्युले म्हणजे इंटरफरन्सचे ब्राईटचे 4 फॉर्म्युले डायरेक्टली कशाला लिहिणार तुम्ही, डिफ्रॅक्शनच्या डार्क बँडसाठी लिहिणार. डार्क
आणि सेम पद्धतीनं हे इकडं आणि हे इकडं फॉर्म्युले येतात फक्त लक्षात घ्या. ओके, फक्त चेंज काय n+1/2 आहे, n+1/2 या फॉर्म्युल्यांमध्ये. इकडे फक्त n-1/2 घ्यायचं, मायनस साईन, प्लस इज रिप्लेस बाय मायनस, ओनली वन चेंज, बाकी आहे असं सगळं घ्यायचं. तर आपल्याला किती फॉर्म्युले मिळतात मग? तब्बल 16 फॉर्म्युले आपण या ठिकाणी मिळवतो. आता तुम्हाला काय सांगितलं की ब्राईटचे 4 फॉर्म्युले आहेत n ब्राईट बँडसाठी इंटरफरन्सचे, तेच डिफ्रॅक्शनच्या डार्कसाठी येतात. ओके, आणि डिफ्रॅक्शनचे जे 4 फॉर्म्युले आहेत, डिफ्रॅक्शनचे 4 फॉर्म्युले ब्राईटसाठीचे ते इंटरफरन्सच्या डार्कसाठी येतात. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं फक्त, आणि तशा प्रकारे फॉर्म्युले आपण लिहू शकतो. लक्षात घ्या, एकदम सिम्पल मेथड आहे. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा. आता याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे? येस, वाचा. अ लाईट ऑफ वेवलेंथ 5000 एंगस्ट्रॉम युनिट, वेवलेंथ दिली, लॅम्बडाची किंमत 5000 एंगस्ट्रॉम युनिट, इज इन्सिडेंट नॉर्मली ऑन स्लीटवरती इन्सिडेंट होती. बघा नेक्स्ट, द फर्स्ट मिनिमम ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्झर्व्ड टू लाय ॲट ए डिस्टन्स ऑफ 5 मिलीमीटर. ओके, म्हणजे 5 मिलीमीटर हे काय दिलेलं आहे आपल्याला? 5 मिलीमीटर काय आहे? तर इट इज फ्रिंज विड्थ. वायची किंमत दिली, वाय दॅट इज इक्वल टू वाय, फ्रिंज विड्थ दिली. फ्रॉम द सेंट्रल मॅक्झिमम ऑन स्क्रीन प्लेस ॲट ए डिस्टन्स ऑफ 2 मीटर फ्रॉम स्लीटपासून स्क्रीन किती अंतरावरती? 2 मीटर, म्हणजे कॅपिटल डी दिला आहे. द विड्थ ऑफ स्लीट, विड्थ विचारली आपल्याला. ओके, येस. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे? तर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला आहे? ए साईन थिटा इक्वल टू एन लॅम्बडा. ओके, आता साईन थिटा हा अँगल कोणामधला असतो? येस, साईन थिटा हा अँगल वाय आणि डी मधला. म्हणजे आपण ज्यावेळेस या ठिकाणी डिफ्रॅक्शन पॅटर्न पाहतो, त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये आपण पाहिलं होतं बघा, यंग्स सिंगल स्लिट जो एक्सपेरिमेंट आहे, त्यात काही रेज, म्हणजे हे रेज इन्सिडेंट झाले, यातले काही रेज असे जातात. ओके, आणि काही रेज आफ्टर डिफ्रॅक्ट झाल्यानंतर काय होतं? त्यांचा अँगल चेंज होतो. बघा, परत एकदा बघा. या ठिकाणी स्लीट घेणार आहे आपण. ही एक स्लीट आहे. ओके, त्यानंतर याच्यावरती प्लेन वेव्ह फ्रंट इन्सिडेंट झाला, आपल्याला 2 पॉईंट मिळतात. ही स्क्रीन आहे, स्क्रीन आणि स्लीट यांच्यातलं डिस्टन्स डीनं दाखवलं आहे. काही रेज सरळ जातात, आपल्याला इथे मॅक्झिमम पॉईंट मिळतो, पी हा पॉईंट आपण बघितला. तर आफ्टर डिफ्रॅक्शन काहीतरी अँगल तयार होऊन रेज जातात. ओके, या ठिकाणी आपल्याला दुसरा P0 हा पॉईंट मिळतो. पण ज्यावेळेस डिफ्रॅक्शन होतं 2 रेजमधलं, किंवा इथं ही स्लीट आहे. ओके, ज्यावेळेस या स्लीटवरती लाईट इन्सिडेंट होते, हा प्लेन वेव्ह फ्रंट इन्सिडेंट झाला. इथं स्क्रीन आहे, इथून काही रेज कसे जातात? सरळ जातात. तर काही रेज काही अँगलमध्ये डिफ्रॅक्ट होतात. हा जो अँगल आहे तो थिटा आहे. हा अँगल कसा झाला? थिटा. हा 90 डिग्री. ओके, हे जे डिस्टन्स आहे ते कशाने दाखवतो आपण? वाय, आणि हे डिस्टन्स डी. आणि याच्यावरूनच आपण साईन थिटा काय घेतो? अपोजिट साईड कोण आहे? वाय. आपण काय घेतात? डी. म्हणून फॉर्म्युला आला काय? AY/D इज इक्वल टू एन लॅम्बडा. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय येईल? ए इक्वल टू, हा फॉर्म्युला मॉडिफाईड केला आपण. मॉडिफाईड केल्यावर काय झालं? या फॉर्म्युल्यामध्ये हा डी इकडे जाईल, मल्टिप्लाय होईल, तर वाय डिवाईड जाईल. म्हणजे काय आलं? एन लॅम्बडा डी अपॉन वाय. ओके, बाय पुटिंग व्हॅल्यूज. आता या सर्व व्हॅल्यू आपण पुट केल्या तर काय येईल? एनची किंमत किती दिली? फर्स्ट मिनिमा दिली, म्हणजे 1 येईल. लॅम्बडाची किंमत 5000 एंगस्ट्रॉम युनिट दिले. ओके, 5000 इंटू 10⁻⁻10 घेतले मी. काय केलं आपण? या ठिकाणी कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे 5000 एंगस्ट्रॉम युनिटचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं काय येतं? 10⁻⁻10 येतं. ओके, नेक्स्ट काय दिले? डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड स्क्रीन इज 2 अँड डिस्टन्स ऑफ वाय म्हणजे काय? फ्रिंज विड्थ, किंवा आपल्याला
डिस्टन्स ऑफ nth जी आपल्याला ब्राईट किंवा डार्क रिंग दिली आहे त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे आणि ते डिस्टन्स आहे 5 मिलीमीटर. ओके, बाय पुटिंग ऑल द व्हॅल्यूज या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं? यस इथं 5 × 10⁻³ या हे वरती गेले की प्लस होतील किंवा हेच आपण असं पण लिहू शकतो किती 10⁻⁷ पण घेऊ शकतो. हे 3 यातले 3 शून्य आणि हे 3 कॅन्सल करू शकतो म्हणजे काय आलं 5ला 5 कॅन्सल झालं 5ला 5 कॅन्सल 10⁻³ वरती न्या 10⁻⁴ आलं म्हणजे काय आलं 2 × 10⁻⁴ दॅट इज इक्वल टू 0.2 एकनं डिजिट सरकवून घ्या एकनं पॉवर कमी होईल 10⁻³ म्हणजेच किती आलं 0.2 मिलीमीटर. एवढं आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळतं. ओके, हे झाली एक. नेक्स्ट बघा सिमिलर वे हा पण प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो सेम पद्धतीनं फक्त थोडा चेंज आहे की आपण डिस्टन्स यात काय केलेलं आहे फक्त डिस्टन्स चेंज केले 5 मिलीमीटर घेतले डिस्टन्स किती घेतलं 5 मिलीमीटर घेतलेलं आहे सॉरी डिस्टन्स 5 मिलीमीटरच आहे. स्लीट आणि स्क्रीन यांच्यातलं डिस्टन्स 3 मिलीमीटर घेतलेलं आहे अगोदरचे 2 मिलीमीटर होतं मग चेंज एवढाच चेंज एकच होतो. ऑप्शन बघा याचा आन्सर काय येईल 0.1 मिलीमीटर 0.2 मिलीमीटर 0.3 मिलीमीटर 0.4 मिलीमीटर हे 4 ऑप्शन आहेत. आता यात आन्सर काय येतं ते बघा. फर्स्ट आपल्याला फॉर्म्युला माहिती a sin θ = n लॅम्बडा. ओके, a = y/d दॅट इज इक्वल टू n लॅम्बडा हा फॉर्म्युला माहिती. a = काय येतो आत्ताच आपण पाहिला a = काय फॉर्म्युला येतो n लॅम्बडा d आपण काय येईल a किंवा y येईल a काढायचं आहे आपल्याला n लॅम्बडा d आपण y. देन पुट द व्हॅल्यू ऑफ n 1 लॅम्बडा 5000 एंगस्ट्रॉम युनिट d 2 ची किंमत किती येतं 3 पाहिजे. ओके, आपण 5 × 10⁻³ बाय कॅल्क्युलेटिंग दिस जर आता हे कॅल्क्युलेट केलं आपण तर आन्सर किती येईल येस आन्सर येतं 0.3 कारण आत्ताच पाहिलं ही जी पावर आहे ती 10⁻⁷ आहे. इथं 5000 घेतलं आपण 3 शून्य इथले 3 शून्य कट केले मी 10वरून पॉवर -7 वर आणली. ओके, हा 5 गेट कॅन्सल म्हणजे इथं राहिलं किती 3 × 10⁻⁴ हे वरती न्या 10⁻⁴ राहील -4 मीटर म्हणजेच किती आलं 0.3 मिलीमीटर. एवढा आन्सर आपल्याला मिळेल. इझिली आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. आता ओके, याच्यानंतर बघा The condition of observing Fraunhofer diffraction from an obstacle is that light wavefront incident on it must be. त्यांनी सांगितले फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला पाहायचा असेल तर इन्सिडेंट होणारी लाईटचा वेवफ्रंट कसा असावा. पहिला ऑप्शन स्पेरिकल, दुसरा सिलेंड्रिकल, तिसरा प्लेन आणि चौथा इलिप्टिकल. करेक्ट आन्सर काय आहे करेक्ट आन्सर इज प्लेन वेवफ्रंट. ओके, नेक्स्ट बघा अ डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्टेन युजिंग बीम ऑफ रेड लाईट. व्हॉट हॅपन्स इफ द रेड लाईट इज रिप्लेस बाय ब्ल्यू लाईट. त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला जो डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो आहे तो रेड लाईटचा मिळतो आहे. जर आपण रेड लाईट रिप्लेस केली कशानं ब्ल्यू लाईटनं रिप्लेस केली तर काय होईल बघा. पहिला ऑप्शन नो डिफ्रॅक्शन. नेक्स्ट diffraction band becomes narrow and crowded together. तिसरा band become broad and further apart. आणि चौथा band is disappear. सोल्युशन काय येईल याचं करेक्ट आन्सर इज diffraction pattern becomes narrow and crowded together. ओके, crowded
टुगेदर आपल्याला मिळेल. का असं होईल हो? यस, तर आपल्याला माहिती विड्थ जे आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कोणाला? वेवलेंथला. जर वेवलेंथ वाढली तर विड्थ कमी होते, विड्थ कमी झाली तर तो डिफ्रॅक्शन पॅटर्न काय मिळेल आपल्याला? नॅरो आणि क्राउडेड मिळेल. ओके, नेक्स्ट बघा. अ पॅरलल बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ 5000 एंगस्ट्रॉम युनिट इज नॉर्मली इन्सिडेंट ऑन अ स्लिट ऑफ विड्थ 0.001 millimeter. The light is focused by convex lens on a screen placed on a focal plane. The first minimum is formed for the angle of diffraction is equal to. या ठिकाणी काय काय दिलेलं आपल्याला? वेवलेंथ दिली 5000 एंगस्ट्रॉम युनिट, त्यानंतर विड्थ दिली, एची किंमत दिली 0.001 मिलीमीटर, आणि अजून काय दिलेलं आहे? नंबर ऑफ फ्रिंजेस 1 दिलं आहे. तर अँगल किती असेल? फर्स्ट ऑप्शन आहे 0, सेकंड ऑप्शन आहे 30 डिग्री, थर्ड आहे 15 डिग्री आणि चौथा आहे 60 डिग्री. सोल्युशन बघा, फॉर्म्युला सेम, ए साइन थिटा इक्वल टू एन लॅमडा. आपल्याला थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. थिटा कॅल्क्युलेट करताना आपण काय करणार? यस, थिटा कॅल्क्युलेट करायचं असलं तर काय करणार? यस, साइन थिटा इक्वल टू काय आलं? एन लॅमडा अपॉन ए. यस, काय? बाय पुटिंग व्हॅल्यू पुट करा. एनची किंमत 1, लॅमडाची किंमत 5000 एंगस्ट्रॉम युनिट आणि वेवलेंथ ए किती दिली? 0.001 मिलीमीटर आहे. म्हणजेच किती आलं? 0.001 इंटू 10⁻³ हा 3 डिजिटनं पॉईंट सरकवला, या साईडला सरकवला 3 डिजिटनं. व्यवस्थित बघा, आपल्याला व्हॅल्यू एची किती दिली? एची व्हॅल्यू आहे 0.001 मिलीमीटर. दॅट इज इक्वल टू, हा पॉईंट या साईडला 3 सरकवा, मग काय येईल? 1 इंटू 10⁻³. ओके, याचंच. आणि मिली म्हणजे इंटू 10⁻³ टोटल किती झालं? 10⁻⁻6 मीटर, जे की आपण इथं लिहिलेलं आहे 10⁻⁻6 मीटर. हे याला वरती गेलं, यातले 6 आणि यातले 6 गेट कॅन्सल. व्हॉट्सअप पण काय राहिलं? यस, किती राहिलं? दॅट इज इक्वल टू, एक शिल्लक आहे इथं, -1 शिल्लक आहे. याचा अर्थ 0.5 म्हणजेच 1/2. साइन 1/2 कधी येतो? इफ थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. जर थिटा किती असेल? 30 डिग्री असेल तर. ओके, नेक्स्ट बघा. 2 कोहरंट सोर्स S1 and S2 having wavelength 6000 angstrom unit are 1 millimeter apart from each other. 2 स्लिट आहेत S1 आणि S2. त्या 2 स्लिट त्यांची वेवलेंथ 6000 एंगस्ट्रॉम युनिट आहे आणि 1 मीटरने काय केलेत? अपार्ट केलेले आहेत, सेपरेट केलेले आहेत. द स्क्रीन इज प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर फ्रॉम द सोर्स. डीची किंमत 25 सेंटीमीटर दिली, कॅपिटल डीची. द विड्थ ऑफ फ्रिंज ऑन स्क्रीन शुड बी. स्क्रीनवरती दिसणाऱ्या फ्रिंजची विड्थ किती असेल? पहिला ऑप्शन 0.015, दुसरा 0.025, तिसरा 0.010, 0.030 सेंटीमीटर. आता हिअर वी कन्सिडर फॉर्म्युला फॉर फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आपण कन्सिडर केला, y इक्वल टू लॅमडा डी अपॉन स्मॉल डी. लॅमडाची किंमत किती दिली? 6000 एंगस्ट्रॉम युनिट. 6000 एंगस्ट्रॉम, सॉरी सेंटीमीटरमध्ये का एंगस्ट्रॉममध्ये आहे? एक मिनिट. येस, सेंटीमीटरमध्ये आपण घेणार आहे. मीटरमध्ये असतं तर 6000 इंटू 10⁻⁻10 येतं, मीटरमध्ये असेल. कारण इथं बाकीच्या किमती CGS युनिटमध्ये आहे. मग हेच जर आपण सेंटीमीटरमध्ये घ्यायचं असेल तर पॉवर 2 कमी होते, म्हणजे 10⁻किती येईल? -8 येते. ओके, बाय कॅल्क्युलेटिंग दिस
हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर फायनल आन्सर मिळतं आपल्याला 0.015 मिलीमीटर. In Young's double slit experiment, using a wavelength of 6000 angstrom unit at a distance and source 6000 angstrom unit, a distance between the screen and the source is 1 meter. If the fringe width म्हणजे y ची किंमत दिली is 0.6 सेंटीमीटर, the distance between two coherent source is, मग फॉर्म्युला काय आहे, y इक्वल टू लॅमडा डी अपॉन स्मॉल डी. ओके, आपल्याला डी काढायचा आहे, स्मॉल डी काढायचा आहे, त्यासाठी हा फॉर्म्युला वापरला आपण. हा डी इकडे घ्या, डी इक्वल टू फॉर्म्युला येईल लॅमडा डी अपॉन वाय. बाय पुटिंग ऑल द व्हॅल्यूज, या सर्वांच्या व्हॅल्यू पुट केल्यावर फायनली उत्तर येतं 1 मिलीमीटर. काय येतं? 1 मिलीमीटर. ओके, रिमेनिंग जो पार्ट आहे याचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.